शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण आलो डोनगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगरमध्ये आणि आपल्यासोबत एक प्रगतशील शेतकरी आहेत। फळबाग त्यांच्याकडे आहे, मोसंबी आहे, डाळिंब आहे। तर त्यांच्याकडून आपण त्यांचे अनुभव जाणून घेऊ। तर साहेब नमस्कार। नमस्कार। एक वेळ आम्हाला परिचय करून द्या। दादासाहेब भीमराव तांबे, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर। आपण इथं आता डाळिंब पीक साधारणतः 10 वर्षापासून तुम्ही घेत आहे। एक तुमचा अनुभव काय आम्हाला थोडासा लागवड कशी केली, पाणी व्यवस्थापन कसं केलं? आम्ही काय केलं साहेब, 2014 ला लागवड केली, पण आता आम्हाला थोडे अनुभव कमी होते 2014 ला। मग आमचं थोडं पाण्याचं नियोजन चुकायचं। मग आम्ही नंतर नेटअप कंपनीशी संपर्क केला, त्यांचं ठिबक टाकलं। त्याच्यानंतर मग आमच्या झाडाला पाणी संतुलित भेटू लागलं आणि मग त्यांचं मार्गदर्शन भेटल्यामुळे मग ते आज बी आमचं तेच ठिबक आहे 10 वर्षापूर्वीच। तेच ठिबक आज बी चालूच आहे, अजून त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही 10 वर्ष झाली तरी। आणि त्यामध्ये पाणी कसं वाटलं तुम्हाला? पाणी समतोल, तुम्हाला इथं 5 लिटर पडतं, मध्ये 5 लिटर पडतं, त्याच्यामुळे झाडाला पाणी समतोल भेटतं। आणि त्याचाच परिणाम शेतकरी बंधूंनो तुम्हाला इथं दिसत असेल, एकसारखी बाग आहे, अतिशय स्ट्रॉंग बाग इथं डेव्हलप झालेली आहे। बरं, अजून याच्यामध्ये विचारायचं झालं तर याच्यापासून तुम्हाला उत्पादन आतापर्यंत कसं मिळालं? तर आपल्याला या वर्षी चालू वर्षी साहेब 35 लाख रुपये उत्पन्न भेटलं। 550 झाडं, 560 झाडं, सरासरी 35 लाख रुपये मिळाले आपल्याला टोटल। आणि किती टन माल गेला आणि किती भाव भेटला? 32 टन माल गेला, पण भाव 120 असल्यामुळे आपल्याला ते राऊंड फिगर मध्ये 35 लाख रुपये पट्टी झाली याची। अच्छा, शेतकरी बंधूंनो 35 लाख रुपये या एवढ्या बागेमधून हा म्हणजे खूप मोठा आर्थिक फायदा झालेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इथं जमीन पाहू शकता। या जमिनीमध्ये आधी तुम्ही कोणते पिकं घ्यायचे? कापूस घ्यायचो साहेब, इथं 5 क्विंटलच्या पुढे कापूस कधीच नाही झाला। 2014 पर्यंत मी इथं कापूस घेतला, तर मी 10-20 पाणी द्यायचो कापसाला, पण 5 क्विंटलच्या पुढे कापूस कधीच टाकला नाही पुढे। आणि डाळिंबामध्ये तुम्हाला एवढं नाही, डाळिंबामुळेच आज समजा आपण जे कामं केले, कॅनलवरून पाईपलाईन जे आणले, या प्लॉटच्या याच्यावर केलं पूर्ण आपण। आता याच्या भरोश्यावर आपण जवळपास 12 एकर बागेती केली। म्हणजे आतापर्यंत आपल्याकडे 12 एकर बागेत झाली आतापर्यंत। पहिली आपल्याकडे एवढीच होती 2.25 एकर, पण ह्यात 2.25 एकरने आपल्याला पूर्ण सपोर्ट द्याला। आज आपल्याकडे पूर्ण ठिबक हे नेटअप हेमचं जे पाणी संतुल भेटतं, क्वालिटी चांगली आहे, खराब होत नाही, काही नाही। तुमचे उन्हात टाका कडकपणा येत नाही त्याला, कधी पहा तुम्ही नरमच राहणार, थंडी असली तरी नरमच राहणार। तुमचं चपलं बी तर ते पाणी निघल्याबरोबर फुगणार ताबडतोब। काही कंपनी ठिबक असे ते चिटकले तर पाण्याचं दाबानं निघत बी नाही ते थंडीत जात, त्याच्यामुळे थंडीत बी पाण्याला अडचण येत नाही याला। जे तुम्हाला उन्हाळ्यात 5 लिटर पाणी पडतं तशी ते थंडीत बी तुम्हाला 5 लिटर पाणी देणार। याचे असे अनुभव, त्याच्यामुळे झाडं समतोल राहतात, माल समतोल साईज देतो, खत व्यवस्थापन पण समतोल सारं व्यवस्थित पडतं। काय होतं, काही ठिबक नाव एका झाडाला 5-6 लिटर पाणी पडतं, एकाला 4 पडतं, त्याच्यामुळं खत सुद्धा तसं कमी जादा होतं, त्याच्यामुळे माल कमी चढ उतार होतो। याच्यामुळे याच्यावर एकसारखा लाईनमध्ये माल मिळतो आपल्याला। ह्या झाडावर झाला आपल्याला 30 किलो माल भेटलं तर शेवटपर्यंत 30 किलोच माल निघतो, असं याचं खासियत आहे। म्हणजे पाणी आणि खत व्यवस्थित होतं, सारखं होतं। शेतकरी बंधूंनो इथं जे सांगितलं पाणी आणि खत व्यवस्थापन एकसारखं आहे ना, तर बाकीचे शेतकरी येतात, आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो, त्यांच्या बागा ते 5 वर्ष 6 वर्ष घेतात आणि काढून टाकतात। त्याच्यात काय होतं साहेब, काही झाडाला पडत तुमच्या 50 लिटर पाणी, काहीला पडतं 15 लिटर, त्याच्यामुळे चढ उतार होतो। मग ते झाड कमजोर होते जे 15 लिटर पडत येते, मग ते थोड्याच दिवसात झाड आउट होऊन जाते ना, शॉर्ट बसून। आता मे मध्ये तापमान राहतं 40-38, त्या टायमाला शॉर्ट मध्ये जाते झाड, ज्या टायमाला फुल पाऊस पडतो ते एकदम पाणी पितं, मग ते शॉर्ट मध्ये जाऊन मर लागते। आता आपल्या 10 वर्षात पलाट याच्यावर एक काडी सुद्धा मरेल नाही। तुम्ही आता हे पूर्ण झाडं हिंडू शकता, 560 याच्यात एक झाड मरलं नाही आतापर्यंत। आता आपल्या बरोबरची बाग तुम्हाला सांगतो 70% बाग काढून टाकली आपल्या बरोबरची 2014ची। तुम्ही आज एवढी विजेट दिले समजा, आता आपल्या बरोबरची एक 20 बाग 70% बाग काढली गेली, मग अजून याच्यावर तेल्या नाही, तुमची मर नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आतापर्यंत। हा जो शेतकऱ्याचा अनुभव आहे, याच्या मागं एकमेव कारण म्हणजे तुम्ही अनुभवलं असेल तर ते म्हणजे वेळेवर पाणी, वेळेवर खत, वेळेवर पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन, हे 2 महत्वाचे काम आहेत। आणि हे वेळेवरच व्हायला पाहिजे। हे आज करायचं तर आजच झालं पाहिजे, उद्या करता येत नाही। आपण काय म्हणायचं, उद्या करू, उद्या म्हणून उद्या करू, म्हणजे 4-5 ते 5 दिवस लांबत, मग त्याच्याच परिणाम शेतकऱ्याला भोगावा लागत। मग शेतकरी म्हणते याच्यात काय खरं नाही, म्हणजे पण शेतकऱ्यांनी जर नियोजन केलं त्याच्यासारखं पिकच नाही कोणचं उत्पन्न देणार। सध्या शेतकऱ्याला मार्केटला आणणार फक्त डाळिंब पीक। शेतकरी बंधूंनो, आता बरेच शेतकरी म्हणतात की आमची जमीन हलकी आहे, आमच्या इथं पीक घेता येईल का, कोणी म्हणणार भारी जमीन आहे। तर जवळपास डाळिंब हे पीक मध्यम जमिनीमध्ये, हलक्या जमिनीमध्ये आपण बिनधास्तपणे घेऊ शकतो। नाही, आपली जमीनच अशी साहेब 2 इंच माती याच्यावर फक्त। ही जमीन पूर्ण 500 खाली
खाली पूर्ण हा. खडकच आहे. तर एखादा आला बी इथं उकरून बाहेर पाहिलं टिक्याला तर टिक्याच्या आणि खुडून इतकीच ज्या ही जमीन आहे कडक. बरं. इथं कपाशी 5 क्विंटलची पुढे झालीच नाही आमच्या कधी आयुष्यात. बरं. आमच्या वडिलांचे आयुष्य गेले ना आमचे बी त्याच्यात अर्धे आयुष्य जायची बी वेळ आली. मग आम्ही हे 2014ला हे प्रयोग करून पाहिला बाबा दोस्ताचं ऐकून. तर त्याच्यानंतर आपल्याकडे झाडं झाली 1600 साहेब. बरं. चांगलं पीक आहे ते, काय अडचण नाही, एवढी अडचण येत नाही. लोक समजा सांगत इतकं ते याला फक्त 4 लाख खर्च होता साहेब. बरं. आणि मग आपल्याला 35 लाख भेटले. कोणच्या 4 लाख घातल्यावर 31 लाख कोणच्या मालात राहते सांगा. हा आता 30 लाखाचा हा profit. तर 31 लाख निवड नफा राहिला. आणि मग आपण सारं बाहेरून करतो साहेब, काहीच करीत नाही स्वतः. बरं. म्हणजे मजुराचे sign मंजूर आपल्याला. सगळंच आपण सगळं लेबरनच करतो. बरं. आपण फक्त एवढं मोटरी चालू करायचं काम आणि ठिबक खतं देण्याचं काम खताचं ते काम एवढं करतो. तरी आपल्याला ते एवढं याच्यात हे राहते. अच्छा. तर शेतकरी बंधूंनो, इथं दादांनी आपला अनुभव आपल्याला सांगितलेला आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पिकाची लागवड करून फळबागेची जर लागवड केली आणि पाणी आणि खत व्यवस्थापन जर डबल लाईननं केलं, आता डबल लाईनचाही दादांनी उल्लेख केलेला आहे. डबल लाईनचा डबल फायदा होतो साहेब. बरं. तुमच्या जो माल आहे साईज, आता तुमच्या सिंगल लाईनला जर 400 साईज झाली, डबल लाईनचं 600 650 पर्यंत फळ जातं. काय होतं, दोन्ही साईड मुळे चालू राहते. त्याच्यामुळे झाड आहे ना त्याची गती थांबत नाही. साईजची याची गती कधी थांबती, एक साईड पाणी पडलं ते अर्ध्यामुळे बंद पडते. त्याच्यामुळे झाडाची ताकद वर जात नाही. आणि मग त्याचे प्रॉब्लेम काय होतं, आपला माल होतो 200-250 आणि काहीचा होतो 700 ग्रॅमचा. त्याचं कारणच एक आहे, ज्यांच्या डबल लाईनी त्यांचे 700 ग्रॅमपर्यंत बी फळ जाते. आता आमच्या भागाला 700 पर्यंत साईज होती भरली साईज. आता जे शेतकऱ्यांनी व्हिजिट पाहिली त्यांनी फळ मोजून पाहिले आपली, तर 700 ग्रॅमपर्यंत एक फळ होतं. याचं कारणच पाणी समतोल. हा. आता काय होतं, काही लोक सिंगल नळी टाकते साहेब. इकडे साईड कोरडी राहते ना, आणि मे मध्ये एप्रिल मध्ये त्या मुळे शॉर्ट मध्ये जाते. त्याच्यामुळे ती ताकद ते माणसाला कसं पेरलेस होतं तसं ते झाडाला पेरलेस झाल्यासारखं होतं ते. म्हणजे असं विषय होतो त्याचा. आता माणसात जर एक सेट पेरले झाला ती माणूस काम करू शकत नाही पूर्ण. तसं झाडाचं तसंच आहे ना. मग ते लोक काय म्हणते, आमच्याला 200 साईज झाली 150 झाली, कारण ते सिंगल पाणीच. आता याचा डबल इन लाईन जर टाकली, याच्या पांढऱ्यामुळे तुम्हाला 12 महिने स्ट्रॉंगच राहते. आता तुम्ही आपल्या इथं बघू तर करलं तुम्हाला पांढऱ्यामुळे स्ट्रॉंगच दिसणार डायरेक्ट. हा. त्याच्यामुळे फळ स्ट्रॉंग निघत आणि हवा आवरेज भरपूर निघत. असा विषय देऊ. शेतकरी बंधूंनो, नक्कीच आपण सुद्धा दादांनी जो अनुभव सांगितला का, हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. तर आपण सुद्धा आपल्या फळबागेमध्ये नक्कीचपणे डबल लाईनचा वापर करावा, जेणेकरून आपल्या पांढऱ्या मुळांचं वाढ चांगली होईल, जारवा चांगला निर्माण होईल आणि फळांची क्वालिटी, झाडाची क्वालिटी ही चांगली राहील. तर दादा, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आम्ही खरंच तुमचे आभारी आहोत. शेतकरी बंधूंनो, आपण जर पैठण तालुक्यामधील असाल तर तुम्ही आमच्या पवन शिंदे साहेब इथे इंजिनियर म्हणून काम पाहतात, त्यांच्याशी संपर्क करू शकता. त्याचबरोबर डीलर साहेब सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी संपर्क करू शकता. तर या माहितीसह इथेच थांबतो. नमस्कार. नमस्कार.